त्याची जी बायको आहे ती गावाच्या वेशीच्या पलीकडे एक छोटंसं जंगल टाईप एरिया होता त्याच्यामध्ये सापडली, पण थोडी विचित्र पद्धतीमध्ये सापडली. सगळे गावकरी गेले, हाही गेला त्यांच्यासोबत. बघितलं तर ती त्या जंगलामध्ये पूर्णपणे विवस्त्र पडली होती आणि तिच्या धडावर डोकं नव्हतं. कधीकधी माणसाला काही आठवणी एवढ्या भयंकर त्रास देतात ना की तो माणूस स्वतःचा जीवसुद्धा त्या आठवणीच्या पायी सोडून देतो. असं मी का म्हणलं आहे, कारण की आज आपल्यापाशी स्टोरी आली आहे तितकी भयंकर. आता ही स्टोरी अमरावतीच्या साईडला एक छोटंसं गाव आहे, त्या गावामधून आपल्याकडं आलेली आहे. आता ज्याने स्टोरी पाठवलेली आहे तो व्यक्ती त्याच गावामधला आहे आणि त्यांचं नाव विठ्ठल सावळे असं आहे. बाबा त्यांनी असं सांगितलेलं की ही स्टोरी फार जुनी आहे, म्हणजे आजपासून 50 ते 60 वर्षाच्या अगोदरची स्टोरी आहे. पण ती स्टोरी घोळत आमच्या गावामध्ये पसरलेली आहे आणि तीच मी तुम्हाला शेअर केलेली. याच्यात खरं किती खोटं काय मला माहिती नाही, पण स्टोरी फार भयंकर आहे. आता स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर कसं आहे, जाऊ दे डायरेक्ट स्टोरी चालू करूयात आपण. त्या गावामध्ये एक जागा आहे, ज्या जागेवर आता चांगल्या प्रकारचं घर बांधलेलं आहे. पहिले त्या जागेवर एक छोटंसं घर होतं. जागा फार मोठी होती, पण त्या जागेमध्ये छोटंसं घर होतं आणि त्या घरामध्ये एक परिवार राहायचा, ज्या परिवारामध्ये फक्त एक माणूस आणि एक बाई होते, बाकी कुणीही नव्हतं. त्या दोघा जणांचं लग्न झालेलं होतं. आता त्या परिवारामधला जो माणूस होता ना तो थोडासा मेंटली मंद बुद्धीचा होता, म्हणजे त्याला सांगितलेल्या गोष्टी तेवढ्या पटकन समजायच्या नाहीत अशा प्रकारचा तो माणूस होता. कारण की त्याचे जे आई वडील होते ते पूर्णपणे मेंटली प्रॉब्लेममध्ये सापडलेले होते. आई थोडी वेड्यासारखी करायची, वडील वेड्यासारखे करायचे आणि जसं तो त्या मुलाचं लहानपण तिथं गेलेलं आहे तसं त्याला आईवडिलांचा कुठलाही सपोर्ट भेटला नाही. तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्या मुलानेच आपल्या आईवडिलांना सांभाळले अशा प्रकारे त्याचं झालेलं होतं आणि त्या पूर्ण गावाने त्या एका परिवाराला सांभाळलं होतं. आता मुलगा थोडाफार हुशार होता, पण थोडा मंद बुद्धीचा होता आणि ही स्टोरी त्याच मुलाची आहे. मुलगा मोठा होईपर्यंत त्याचे आई वडील दोघंही जण वाचत नाहीत, ते दोघंही जण वारतात. मुलगा हा त्याच्या फॅमिलीमध्ये एकलाच राहतो. ना मुलाला काका होता, ना कोणती आत्या होती, ना आजोबा, ना आजी होते. त्यांची फॅमिलीच काहीतरी अशी वेगळी होती. ते जे कोणी पण फॅमिलीमध्ये होते पटकर एक्सपायर झाले आणि हा एकला राहिला. मग या मुलाचं वय झालं. वय झाल्याच्या नंतर गावकरी विचार करू लागले, बाबा मुलाचं वय झालेलं आहे, चांगला मुलगा आहे, काम करतो, शेतामध्ये राबतो, याचं लग्न करून द्यायला पाहिजे. मग गावकऱ्यांनी विचार करून त्याचं लग्न एका मुलीशी लावून टाकलं. आता मुलगी थोडी चंचल होती, त्या मुलापेक्षा हुशार होती, म्हणजे नॉर्मल मुलगी कशी असते तशी. आता मुलगा काय फार दिसायला बेकार नव्हता, तो पण चांगला मुलगा होता, त्यामुळं त्याला मुलगीसुद्धा चांगली भेटली. दोघंजणं संसार थाटामाटात साजरा करू लागले. आता ते दोघंजणं जेव्हा संसार करू लागले ना त्यावेळी त्यांच्यामधलं जे प्रेम आहे ना ते प्रेम असं होतं की जे गावकरी होते ना ते आश्चर्यचकित झाले की यार हा इतका चांगला संसार कसा करू शकतो. म्हणजे नॉर्मल माणसाचे संसार इतके चांगले होत नाहीत, त्यांचा इतका चांगला संसार कसा होऊ शकतो. म्हणजे शिवीगाळ नाही, मार नाही, कुठं भांडण नाही, एकदम प्रेमानं दोघंही जण राहायचे. आणि त्यांचं हे 1-2 वर्ष नाही, कित्येक वर्ष झाले चालू राहिलं. त्यांचं आयुष्य असं प्रेमाने गेलं. पण एक प्रॉब्लेम त्यांच्याही परिवारामध्ये होते, ती म्हणजे त्यांना कुठलंही लेकरूबाळ झालं नाही. म्हणजे त्या महिलेला लेकरूबाळ नाही आणि त्याच्या अवस्थेत ते म्हणजे लेकरूबाळ म्हणजे त्यांना ते झालंच नाही, लेकरूबाळ झालंच नाही, संतान सुख हे त्यांना भेटलं नाही. त्यांचं वय अर्ध्याच्या वर गेलं, म्हणजे कमीत कमी त्या महिलेचं वय 50च्या जवळपास गेलं असेल, 50-55च्या, आणि या मुलाचं वय 60च्या जवळपास गेलं असेल. आतापर्यंत तर यांचं आयुष्य खूप चांगलं होतं. गावामध्ये लोक यांच्या नात्याला नाव द्यायचे की बाबा बघा आपल्या गावामधला तो माणूस आहे ना, त्याच्यासारखं नातं टिकवायला पाहिजे, त्याच्यासारखा संसार करायला पाहिजे. भलेही त्याच्यापाशी पैसा नसू द्या, पण त्याने जे संसार टिकवला आहे ते किती चांगला टिकवला आहे. आणि खरंच खूप व्यवस्थितशीर दोघंही नवरा बायको एकमेकासोबत सुखानं राहायचे, घर चांगलं व्यवस्थितशीर बांधलं होतं. म्हणजे असं की यार संसार म्हणजे त्यांचा स्वर्गच अशा प्रकारचं.
आता जेव्हा तो 60 वर्षाचा आणि ही 55 वर्षाची झाली, तेव्हा अचानक एका रात्री त्याची जी बायको आहे ती गावाच्या वेशीच्या पलीकडे एक छोटंसं जंगल टाईप एरिया होता, त्याच्यामध्ये सापडली. पण थोडी विचित्र पद्धतीमध्ये सापडली. सगळे गावकरी गेले, हाही गेला त्यांच्यासोबत. बघितलं तर ती त्या जंगलामध्ये पूर्णपणे विवस्त्र पडली होती आणि तिच्या धडावर डोकं नव्हतं. तिचं डोकं असं पूर्ण अलग होतं आणि ते थोडं साईडला पडलेलं होतं, तिच्या शरीराच्या साईडला. आता सगळेजण आश्चर्यचकित झाले की बाबा असं कोणी केलं असेल, का केलं असेल. आता त्याची जी बायको होती ती थोडी चांगली होती बरं दिसायला, असं नाही की आबडधोबड होती म्हणून, नाही, चांगली होती. कारण की हा सुद्धा चांगला होता, याची फक्त बुद्धी मंद होती, बाकी सगळं चांगलं होतं. सगळे गावकरी आश्चर्यचकित. हा आपल्या बायकोचं शरीर पाहिला की रडू लागला, पडू लागला. अंगावरचं जे काय आहे धोतर वगैरे ते सगळं बाहेर काढलं, तिच्या शरीरावर पांघरलं. गावकऱ्यांनी याला धीर दिला, गावामध्ये आणलं त्याच्या बायकोचं शरीर, त्याच्या बायकोच्या शरीराचा अंतिम संस्कार केला. हा रडायचा थांबत नाही आहे. कसा थांबेल? कारण इतकी प्रेम करणारी बायको जर अचानक सोडून गेली आणि ती पण अशा पद्धतीने, तर काय होणार आहे. आणि तिचं वय किती, 55 वर्ष वय. 55 वर्षाच्या वयाच्या बाईसोबत असं कोणी केलं म्हणजे हे बरोबर नाही ना. आणि असं कोणी जास्त करणारही नाही. ती काय जास्त जवान नव्हती, यंग नव्हती, चांगली भयानक दिसायला किंवा तिच्यासोबत असं कृत्य करायला. पण हे थोडं विचित्र प्रकार वाटला. गावकऱ्यांनी सगळं ते अंतिम संस्कार वगैरे केला, आपल्या आपल्या घराकडे गेले. हाही आपल्या घरी गेला आणि बसला. गावकऱ्यामधले जे कोणी पण चांगले माणसं आहेत ते आले, त्याच्या घरी बसले. त्याला समजावलं, त्याला राय म्हणले, चांगलं भाकरी वगैरे करून खात जा, तू काय काम वगैरे करत नको जाऊ, तुला जे लागतं ते आम्हाला सांगत जा. आता तो जो माणूस होता तो निव्वळ रडू लागला. त्याला खूप दुःख झालं होतं ना, इतकं भयंकर दुःख की खूप भयंकर दुःख. त्याच्यानंतर 1 महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात, तब्बल 1 वर्ष जातं. 1 वर्ष तो माणूस निव्वळ आपल्या घरामध्ये बसून होता आणि आपल्या जे गावकरी आहे त्या गावकऱ्याकडून जी काय मदत भेटेल त्या मदतीवर तो जगत होता. आता त्या बिचाराला 61-62 वर्ष झाले होते आणि 1 वर्षाच्या नंतर अचानक अर्ध्या रात्री तो त्याच्या घराच्या बाहेर जोरजोरात ओरडत बाहेर पळाला. आता ओरडणंही असं नाही की नाही, असं अशा प्रकारचा. जुनी माणसं अशाच प्रकारचे बोंबलायचे की बाबा काहीतरी मोठं मॅटर झालं असेल किंवा असं. तो ओरडत बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर गावामध्ये एक झाड होतं जुनं, त्या झाडाखाली जाऊन तो पडला, जोरजोरात ओरडायला लागला. अर्धी रात्र होती. त्या गावामधले जे तिथं जवळपास लोक होते ते उठले, घराच्या बाहेर आले, बघितलं तर तो माणूस तिथं रडतोय. त्यांना वाटलं की बाबा चोरांनी वगैरे मारला असेल. ते माणसं जातात तिथं, बघतात त्याला, तिथं कोणीही नसतं. तो एकदम असा आरबळलेला असतो, छाती त्याची हापकत असते, त्याचे डोळे पांढरे व्हायलेले असतात. त्याला पटकन दवाखान्यामध्ये उचलून घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये नेऊन चेकअप वगैरे करतात, थोडासा विलाज करतात. तो शुद्धीवर येतो. त्याला परत घरी आणता गावकरी विचारतात की बाबा काय झालं होतं तुला इतकं ओरडायला. तो म्हणला की काय नाही, चोर आले होते, मी खूप भिलो होतो. मग म्हणला की तुला असं पडायला काय झालं आणि तिरी तुझ्याजवळ येण्यासाठी काय आहे? काय नाही आहे, तू इतका भिवू नको. तसा जरी ओरडत बाहेर आला असताना आम्ही सगळे बाहेर आलो असतो. तू टेन्शन नको घेऊ, तू जा आराम कर, चोरं वगैरे काय नाही, तुला भास वगैरे झाला असेल. कारण की त्याचं 62-61 वय होतं. लोकांना वाटलं की म्हातारा आहे, भास वगैरे झाला असेल. घरी जातात, त्याला झोपवतात. आता दुसऱ्या रात्रीसुद्धा तो तसाच ओरडत बाहेर निघतो, जोरात बोंबलत. पुन्हा गावकरी बाहेर येतात, पुन्हा बघतात, पण यावेळेस तो बेशुद्ध पडत नाही. यावेळेस तो आपल्या घराकडं बोट दाखवतो आणि फक्त एवढा म्हणतो की ती घरामध्ये आहे, ती वापस आली आहे, ती माझ्या घरामध्ये आहे, आली आहे, वापस आली आहे, ती घरामध्ये आहे. त्या गावचे लोक सगळेजण घरात जातात, जे कोणी उठलेले आहेत ते. घरामध्ये जाऊन बघतात तर कोणी नसतं. पण एक गोष्ट त्या घरामध्ये झालेली असती आणि ती गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये त्याच्या बायकोचा फोटो ज्या जागेवर लटकवलेला असतो तो फोटो खाली जमिनीवर पडलेला असतो आणि तो फोटो फुटलेला असतो. यांना समजत नाही नेमकं काय आहे. गावकरी बाहेर येतात, त्याला उचलतात, त्याला त्या याच्यावर बसवतात, वट्यावर बसवतात. त्याला विचारतात की बाबा काय झालंय, कोण आहे तिकडं? हा रडायला लागतो, बोंबलायला लागतो. हा म्हणतो की माझी बायको वापस आली आहे,
आता याने असं बोलल्याच्या नंतर ते गावकरी थोडे आश्चर्यचकित झाले आणि बोलले की काय वेड्यासारखा बोलतोय. हा, अरे गणा, तू काय दारू पिलास का रे? पिलाय दारू तू? असं मेलेलं वापस कधी माणूस येत असतंय का? आणि त्याला 1 वर्ष झालेत, ती आता कशाला येईल? हा माणूस म्हणतो, हो मी खरं बोलतोय. मी झोपलो होतो, माझ्या उरावर येऊन बसली होती. तिच्या धडावर मुंडकं नव्हतं, ती पूर्णपणे विवस्त्र होती. माझी नरडी दाबत होती आणि तिचं डोकं खाली जमिनीवर पडलेलं माझ्याकडे टक्क लावून बघत होतं. कसा बसा जीव वाचवून मी घराच्या बाहेर आलो. मी तुमच्या पाया पडतो, मी तिथं जाणार नाही, मी घरात राहणार नाही. आणि तो असा बोलून रडायला लागला. गावकरी म्हणले की अरे यार, याला काय करावं? मग त्या गावामधला एक चांगला मुलगा होता, तो म्हणला की आजोबा चला, मी तुमच्यासोबत घरामध्ये येऊन झोपतो. मग त्याला घेऊन गेला, त्याला झोपला, दुसऱ्या बाजूवर तो झोपला, त्याच्या बाजूवर तो झोपला. त्या रात्री मस्त निवांतपैकी सगळं झालं, रेडी वगैरे. सकाळी उठला, काही नाही झालं नंतर सगळं क्लिअर. उद्या सकाळी आल्याच्या नंतर तो आरामशीर बाहेर बसला, दिवसभर बाहेर बसला, तो घरात गेला नाही. आणि संध्याकाळचं त्याने जेवण वगैरे ना ते त्या घरासमोर असलेले त्या वट्ट्यावरच केलं, म्हणजे त्या झाडाच्या खाली बांधलेला वट्टा होता त्या वट्ट्यावर. आणि संध्याकाळी तो घरात जाईच ना. लोक म्हणतात की अहो जा, तू तरी भीतोय. नाही, मी नाही जाणार. लोक म्हणतात की अहो जा, असं का करतायत? नाही, मी नाही जाणार. बाळूला धाडा माझ्यासोबत झोपायला, मला भीती वाटते. मग तो काल जो झोपलेला मुलगा होता तो आजही त्याच्यासोबत जातो आणि झोपतो. कंप्लीट अर्धी रात्र होते, तोच टाईम ज्या टाईमला 2 दिवसामध्ये तो असा बाहेर पळत गेला होता. तो बडबड करायला लागला मोठाले डोळे करून अर्ध्या रात्री. या मुलाच्या कानावर आलं. मुलगा असा थोडा ऐकण्याचा प्रयत्न करतो. आता तो नॉर्मली बडबड करतो, तो काय असा फार मोठा करत नाही. आणि त्याची जी बडबड आहे ना ती खूप डेंजरस, खतरनाक बडबड आहे. तो काय म्हणतो माहिती आहे? मला माफ कर, मी हे करायला नव्हतं पाहिजे होतं, पण तू माझ्यापुढं काही विलाजच ठेवला नाही. तू असं का केलं माझ्यासोबत? मी तुझ्यावर किती प्रेम केलं आणि तू मला धोका दिला. आता बाळू हा ऐकू लागला. बाळूला वाटलं की काय म्हातार मस्करी करते, म्हातार पण फुटलं, याचा मूड झाला असेल आणि हा स्वप्नामध्ये त्याच्या बायकोसोबत किंवा कोणासोबत तरी रोमॅन्स करत असेल आणि हा बडबडतोय, म्हणजे उसनतोय. तो म्हातारा असं म्हणल्याच्या नंतर हा मस्त निवांत आणि आनंदाने ऐकायला लागला. तो म्हातारा पुन्हा बोलायला लागतो, तू असं नको करायला हवं होतं, तू जर तसं नसतं केलं तर मी तसं नसतं केलं, तू का केलंस तसं? मग म्हातारा एकदम थोडासा भित्री आवाजामध्ये म्हणला की तू विचार कर ना, तू जर तसं नसतं केलं तर मी तुला का मारलं असतं? तू माझ्या डोळ्याच्या माघारी किती पाप करत होतीस. आपल्या गावामधले जे पण चांगले चांगले माणसं आहेत तू त्यांच्यासोबत संबंध बनवत होतीस. आणि जेव्हा मला समजलं तेव्हा तू मलाच मारण्याचं षडयंत्र रचत होतीस. मग माझ्यापुढं काय विलाजच राहिला नाही ना. तू जशी जंगलामध्ये लाकडं आणायला गेले तसा मी तुझ्या माग आलो. कुऱ्हाडीने तुझं मुंडकं कापलं, अंगावरचे कपडे काढले जेणेकरून माझ्यावर येऊ नये म्हणून. आणि तसंच झालं. बरोबर तूच विचार कर ना, तू इतकं सगळं माझ्या माघारी पाप केलं, मला सगळं माहीत झालं होतं, मला माहीत असून सुद्धा मी तुला माफ केलं होतं. पण तू मला मारण्याच्या मागावर लागली होती. मग मी कसं सोडू तुला? कसं सोडू तुला? आणि तो एकदम ओरडायला लागला जोरात. आता या बाळूच्या अंगाचं पाणी झालं खतरनाक. सगळा बाळू ओला चिंब. बाळूला समजलं ना त्या म्हाताऱ्याने त्याच्या बायकोला मारले म्हणून, कारण की तो नाव पण घेऊ लागला त्याच्या बायकोचं. आणि याला माहीत झालं, अरे बाप रे बाप, या म्हाताऱ्याने हे कार्यक्रम केला. बाळू खडकन उठतो, पाठीमागं बघतो तर म्हातारा आपल्या असा मिठीला धरून असा करायला लागला. बाळूला समजणं नेमकं काय झालं ते. म्हातारा बाळूकडे बघतो आणि बाळूला म्हणतो, वाचव वाचव, मला वाचव, मला वाचव, बाळू मला वाचव, बाळू, असा म्हाताऱ्याला बोलायला लागला. बाळू पटकर आपल्या बाजून उठतो आणि धाडकर दरवाजा उडतून पळतो बाहेर. तो पळाल्याच्या नंतर म्हाताराही त्याच्या पाठीमागं पडतो. तो म्हाताराही बोंबलत पळतो.
सगळे गावकरी बाहेर येतात. गावकरी बाहेर आल्याच्या नंतर म्हातारा बाळू त्या दोघांना जणात धरतात आणि बाळूला विचारतात, अरे बाळू काय झालं, तू बी का पळतोयस याच्यासोबत, तू पिसाळला काय? बाळू सगळ्यांना खरं सांगतो या म्हाताऱ्याने जे केलेलं आहे ते सगळं काय. मग गावकरी म्हाताऱ्याला विचारतात. म्हातारा सांगतं की हो मी केलंय. कारण गावामधले आपले सगळ्यात मोठे माणसं जे पैशाने आहेत ती माझ्या बायकोला पैसे देऊन रात्रभर झोपायचे आणि मला शेतात भिजवायला पाठवायचे. मी एका दिवशी वापस येऊन पाहिलं तर ती आणि ते विवस्त्र होते. 2-3 वेळेस मी पाहिलं, 2-3 वेळेस अलग अलग पुरुष होता, तरी मी सहन केलं. आणि अखेर मी पाहिलं म्हणून माझ्या बायकोला समजलं तर ती मला मारण्याचा कट रचत होती. मी काय करू? मी मारून टाकलं तिला. आणि आता ती परत आली आहे. तिचं ते विवस्त्र शरीर येऊन माझी नरडी दाबतंय. मी काय करू? असा तो म्हातारा रडायला लागला. गावकरी शॉक. हा काय प्रकार आहे? सगळे गावकऱ्यांनी त्याला नजरअंदाज करून टाकलं. त्याच्यावर लक्ष देणं बंद केलं. म्हातारा त्या रात्री घरामध्ये जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याला बाहेरच निघत नाही. गावकरी बघतात हा बाहेर निघतो का नाही, पण तो निघत नाही. मग एक गावातला माणूस त्याच्या घरामध्ये जातो, बघतो तर म्हातारा वरी माळवदाला लटकलेला आहे गळफास घेऊन. तो त्याचं आयुष्य संपवून टाकतो. गावकरी त्याचा मृतदेह बाहेर काढतात आणि एखाद्या लावारिस पद्धतीने कसा अंतिम संस्कार करतात तशा पद्धतीने करतात. आणि ही स्टोरी त्या गावामध्ये खूप चर्चित आहे. आता या स्टोरीमध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे मला माहिती नाही, पण साला स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती आणि इतकी भयानक स्टोरी साला मी तर आजपर्यंत ऐकली नाही. म्हणजे बापरे. आणि जर आता ही स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तोपर्यंत नमस्कार.